सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आर्मीमध्ये नेमणूक झाली. गोवा या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रथम ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर 1984 सालामध्ये त्यांनी पंजाब या ठिकाणी टेक्निकलचं ट्रेनिंग घेतलं. 1986 या सालामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये 3 वर्षाची त्या ठिकाणी ड्युटी बजावली. त्यानंतर पठाणकोटमध्ये 3.5 वर्ष सेवा दिली. त्यानंतर गुजरात, दिल्ली आणि जम्मू काश्मीर सगळ्यात अतिशय खडतर शेवटचा त्यांचा टप्पा होता तो जम्मू काश्मीरला. तरी पण त्या ठिकाणी जम्मू काश्मीर या ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी कारगिल युद्ध, या कारगिल युद्धामध्ये त्यांना गोल्ड मेडल, उच्चतम मेडल प्राप्त झालं होतं भारत सरकारकडून. आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 1/6/2000 या सालामध्ये त्यांनी सेवानिवृत्त झाले. वयाचे दुसऱ्यांदा त्यांनी दुबार नोकरी मिळाली श्रीरामपूर नगरपालिका 2003-04 या सालामध्ये. त्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगर 26/9/2005 या सालामध्ये नोकरी मिळाली. खर तर त्यांनी मुतामुल साहेब जाणीवपूर्वक या ठिकाणी लांबटे गुरुजींचा उल्लेख करायला सांगलेला आहे. कारण दुसऱ्यांदा जी नोकरी मिळाली तशी असतो. त्यानंतर 20 वर्ष आरोग्य पदावरती लाडगाव या ठिकाणी सेवा केली. त्यानंतर पंचायत समिती अकोले या ठिकाणी 1 वर्ष सेवा केली. आणि नंतर 31/5/2026 परिचर या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. आणि त्यांचा आज या ठिकाणी आपण सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी मोनीराज प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील साहेबांच्या घड्या त्या ठिकाणी साहेब घड्या त्यांना एक भेट म्हणून देत आहेत सेवानिवृत्तीच्या निमित्ताने. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. या ठिकाणी विश्वनाथ तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. अशा या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं या तीनही उभयांना मी आपल्या या शिळवंडी ग्रामस्थांच्या वतीनं, मोनीराज प्रतिष्ठानच्या वतीनं, तरुण मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या तिन्ही उभयांना सेवापूर्तीनंतर पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं यासाठी शुभेच्छा देण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय साबळे यांना मी विनंती करतो. सेवापूर्ती सत्कार समारंभ त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व गावकरी मंडळी, सर्वांना विनंती करतो की आपण एका भारतीय सीमेवरती सैनिक म्हणून आपल्या देशाची सेवा केलेल्या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी वेळा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे म्हणून केला जातो. त्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर किरणजी लामटे साहेब, तसेच आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय पूनम ज्ञानेश्वर साबळे मॅडम, तसेच हा सत्कार सोहळा ज्या प्रतिष्ठानच्या संयोजनातून राबवला जातो त्या संयोजनाचे अध्यक्ष आदरणीय तुकाराम अंतू साबळे, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, सर्वांचंच मी प्रथमतः आमच्या शिळवंडी गावामध्ये सहर्ष स्वागत. या स्टेजवर बोलायला उभं राहिल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहिलेत, अंगावरती काटा उभे राहिलेत. कारण की आपण आज ज्या वीरांचा सत्कार करतोय, ज्या वीरांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यासाठी एकत्र आलो, त्यांनी
आपला प्रत्येक श्वास या देशसेवेसाठी अर्पण केलाय. त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा देशाची सेवा महत्वाची मानली आणि त्यांनी आपल्या या भारतभूमीला आपला श्वास आपला प्राण मानून देशाची सेवा केली. आणि त्या 3 सत्कार मूर्तींचा आपण आज सत्कार सोहळा संपन्न करत आहोत. आजच्या सत्कार सोहळ्याचे खास आकर्षण श्रीमान मेजर यशवंत श्रावण साबळे, तसेच श्रीमान PSI साहेब पुणाची बुटाची साबळे, तसेच श्री नामदेव सोमा साबळे या आपल्या शिळवंडी गावाच्या 3 सुपुत्रांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. खरं तर मित्रांनो, सैनिकाचं आयुष्य म्हटल्यानंतर ऊन वारा वादळ पाऊस या सर्वांशी लढत त्यांनी देशाची सेवा केली आणि त्यांचा सत्कार करण्याचा योग आपल्याला आला. खरं तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. त्यांनी सैन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे नोकरी केली. त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्य शासनाची जिल्हा परिषदची नोकरी करून समाजाची सेवा केली. आणि ही सेवा करत असताना शासकीय नियमानुसार वयोमानानुसार ते आज निवृत्त होऊन त्यांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करत आहोत. परंतु खर तर निवृत्त झाल्यानंतर बरेचसे माणसं आरामदायी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात किंवा आरामदायी जीवनाची जीवनशैली संपन्न करतात. परंतु माझं या 3ही सत्कार मूर्तींना एक विनंती आहे गावाच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून, की आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमच्याकडून आमच्या गावाला खूप अशा अपेक्षा आहेत की आपण या सेवानिवृत्तीचं आयुष्य आनंदात मजात न घालण्यापेक्षा देशसेवेचा प्रवास झाला पूर्ण, आता गाव सेवेचं नाव ध्यान घ्या. भारत मातेचे ऋण फेडताना जन्मभूमीचाही हातात घ्या. देशसेवेचा प्रवास झाला पूर्ण, आता गाव सेवेचं नाव ध्यान घ्या. भारत मातेचे ऋण फेडताना जन्मभूमीचा हातात हात घ्या. सीमेवर जपली तुम्ही राष्ट्राची शान, सीमेवर जपली तुम्ही राष्ट्राची शान, आता गावाचा हा अभिमान. सीमेवर जपली तुम्ही राष्ट्राची शान, आता गावाचा हा अभिमान. भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं, आरोग्यमय जावं अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या सत्कार मूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी मी पोखरी हवेली शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ साबळे सर यांना विनंती करतो. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे आमदार माननीय श्री किरणजी लांबे साहेब, आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या सत्कार मूर्तीचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. ही खूप मोठी बाब आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि सर्व तरुण वर्गाच्या वतीने आणि नोकरदाराच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी आमदार साहेबांच्या समवेत आमदार साहेबांच्या हस्ते आपण सन्मान केलेला आहे. या तिन्ही जी व्यक्ती आहेत, या तिघांनीही देश सेवा म्हणजे आपण दुसऱ्या सेवा बजावतो, परंतु हे सर्व माजी सैनिक आहेत आणि माजी सैनिक आपली सेवा सामाजिक असेल, कौटुंबिक असेल किंवा अन्य सेवा असेल अतिशय प्रामाणिकपणे इथून पुढे करावी. आणि मी त्यांना माझ्या मंडळाच्या वतीने आणि माझ्या साबळे परिवाराच्या वतीने या नानांना, या तिन्ही नानांना शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी एक छोटस गीत आहे, ते गीत मी गातो. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, झिजुनी स्वतः चंदनाना दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातील सूर जैसा ओठा
सुगंधा परी दरवळावा, हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातील सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, संसार वेलीवरीही सुख दुःख फुलुनी फुलावे, संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्ष व्हावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातील सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरती जाताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना. अतिशय हे जे गीत आहे त्यांची जी सेवा आहे, माणसाने केलेली सेवा आणि त्यांनी केलेलं जे काही त्यासाठी योगदान आहे, त्यांनी केलेला त्याग असेल, त्यांनी आता भले त्यांचं सुखाचे दिवस असतील परंतु त्या काळात केलेला संघर्ष त्यांनी देखील या इथून पुढे आठवण ठेवावा, एवढंच मी माझ्या मंडळाच्या वतीने माझ्या एकनाथ साबळेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. हे लामटे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष साबळे मॅडम आणि स्टेजवर असलेले सर्व सत्कार मूर्ती, आमचे हे जे सत्कार मूर्ती आहेत हे तिन्ही नाना, या तिन्ही मी पुढील आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद. यानंतर अकोला तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष नंदू गंभीरे यांना मी विनंती करतो की आपण या तिन्ही उभयंत्यांना शुभेच्छा द्यावेत. आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मॅडम तसेच आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, तसेच स्टेजवरती उपस्थित मान्यवर, खरं तर आपण या तिन्ही जणांचा सत्कार सोहळा करत आहोत. खरं अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण खरं तर आमच्या आत्तीचा मुलगा नामदेव साबळे, तसेच आमचे मेजर, खरं तर मेजर आणि आमचा अतिशय जीवाभावाचे संबंध आहेत. कारण खरं तर या आपल्या या अख्ख्या सोमलवाडी असो, गंभीरवाडी असो किंवा पंचकृषीत असो, मेजर साहेब ज्या वेळेस आपले रिटायर होऊन आले त्यांनी देवीचा कार्यक्रम इथं या शिळवंडी गावामध्ये केला आणि सर्वच आपल्या परिसरामध्ये तिथून पुढे देवी बसवत असतात. खरं तर या तिन्ही जणांचा मी माझ्या गंभीर परिवाराच्या वतीनं, तसेच माझ्या बरोबर आलेले आमचे हरिदास गंभीरे असतील, रामदास गंभीरे असतील, बाळू गंभीरे असतील, तसेच आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सोमलवाडीच्या वतीने, तसेच आमच्या राष्ट्रवादी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या तिघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष तुकाराम अंतू साबळे हे शुभेच्छा देते. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, कार्यसम्राट आमदार साहेब डॉक्टर किरणजी लामटे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच मोनिराज प्रतिष्ठान सोमा साबळे आणि यशवंत सोमा साबळे यांचा या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार या आपल्या गावामध्ये या तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि कुठलाही सत्कार म्हटला तर सत्काराला प्रमुख पाहुणे का ज्यांचा उल्लेख असा करावा की सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असणारे आमचे कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे. त्यांचं असं वैशिष्ट्य आहे की कुठलाही कार्यक्रम असो, आतापर्यंत मला आठवत नाही की कुठल्याही गावामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम असो किंवा मोठासा कार्यक्रम असो, ते ज्यांना त्या ठिकाणी
आमंत्रण दिलं असेल किंवा नसेल, त्यांना माहीत कळलं का ह्या गावामध्ये असा असा कार्यक्रम आहे, अशा ठिकाणी ते स्वतःहून या ठिकाणी आवर्जून जाणारे आमदार म्हणजे आमचे कार्यसम्राट किरणजी लामटे साहेब. आणि यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा या ठिकाणी या मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न होतोय. मनाला अतिशय आनंद वाटतो. सांगायचं तात्पर्य पुनाजी बुधा साबळे, नामदेव सोमा साबळे आणि यशवंत श्रावणा साबळे हे तीनही सेवानिवृत्त शिवलेंडी गावचे सुपुत्र की त्यांनी आपली देशाची सेवा, समाजाची सेवा या ठिकाणी घालवण्यासाठी त्यांनी त्यांचा या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आधीचे सुद्धा जे आमचे जे मान्यवरांनी सांगितलंय त्यांचं गुणगान या ठिकाणी सर्वांनीच या ठिकाणी सांगितलंय. असे हे सेवानिवृत्ती झालेले सर्वांचंच मी या ठिकाणी आमच्या पिंपरकणे गावच्या वतीने, आमच्या पिचड परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना एक विनंती करतो की तुम्ही गेले 25-30 वर्ष या आपल्या नोकरीमध्ये आपल्या देशाची सेवा, समाजाची सेवासाठी घालवले. आता असं मला वाटतंय की आता तुम्ही आमच्या कुटुंबासाठी वेळ द्या. तिन्हीच आपण त्यांना सांगतो की मला असं वाटतं की तुम्ही एखादी बाहेरची टूर करा, जम्मू काश्मीर या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपला जो वेळ या ठिकाणी घालवावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि तुमचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं जावं, आपल्या गावाची तुमच्या हातून सेवा घडो अशी मी शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सरपंच सोमनाथ पांडे यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित गावकरी मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, लहान मुलं, या सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. गावकऱ्यांनो, सरकारी शाळा ही गावची फार मोठी संपत्ती. सरकारी शाळा हा गावचा फार मोठा जागीर आहे. आपल्या व गावाच्या विकासाचा रस्ता शाळेतून जातो. म्हणून गावातील प्रत्येक नागरिकाने शाळेची जपणूक केली पाहिजे. गावकऱ्यांनो, मध्यंतरीच्या काळात आपल्या मराठी शाळेच्या 4-5 खोल्या मोडकळीत आल्या होत्या. आम्ही गावामध्ये आढावा बैठक घेऊन डॉक्टर लामटे साहेबांकडे गेलो. लामटे साहेबांनी त्याच्यावर विचार करून त्वरित त्या 4-5 खोल्या त्वरित दुरुस्त करून दिल्या. आता मध्यंतरी आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याला रंगरंगोटी, बोलक्या भिंती याचं स्वरूप आणलं. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनो, पुन्हा एकदा आपण लामटे साहेबांकडे मागणी केली की आम्हाला आमचं मंदिर आहे, त्याच्यावर एक सभा हॉलची गरज आहे. लामटे साहेबांनी क्षणाचा विचार न करता तुमच्या समोरच त्याची निर्मिती केली. त्यानंतर पुन्हा एकदा आपण परत एकदा मागणी केली की गावोगावातून ग्रामपंचायत कार्यालय चांगल्या प्रतीची तयारी झाली, आमच्या गावात चांगल्या प्रतीचं ग्रामपंचायत तुम्ही द्या. लामटे साहेबांनी क्षणाचा विचार न करता त्याची उभारणी करून दिली. गावकऱ्यांनो, एक मराठीत म्हणे, काय म्हणे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. यासाठी प्रथमतः एकदा आमदार साहेबांसाठी मोठ्याने हातून चकून टाळ्या वाजवा. धन्यवाद. परंतु गावकऱ्यांनी, आमदार साहेबांनी त्या दिवशी आम्ही गेलेले जो आपला प्रथम जो रस्ता आहे शेळवंडी गावचे देवाचा दरा, याचंही अर्धवट काँक्रिटीकरण झालेले. आमदार साहेब, तुम्हालाही माहित असेल, त्या रस्त्यावर एका ब्रिजची काम गेल्या वर्षी चालू होतं. ते काही कारणामुळे अपुरा असत, त्याचाही तुम्ही आढावा घेऊन ते त्वरित चालू करावं. त्यानंतर जो दुसरा रस्ता आहे शेळवंडी गाव ते वाघ्याची शिव किंवा घोटीची शिव, हाही रस्ता अर्धवट काँक्रीट झालेले. पुढे मध्यंतरी पावसामध्ये त्या रस्त्यावर
पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता. त्या चिखलामध्ये आमच्या गावच्या महिला सदस्य रेश्मा गोळवडे यांची मुलगी अडकली. त्याच ठिकाणी मी त्या ठिकाणी कामाला गेलो होतो. ते स्वरूप मी बघितलं. त्यावेळेस तुम्हाला मी फोन करणार होतो, परंतु आपला संपर्क झाला नाही. या रस्त्यावरून, ह्या दोन्ही रस्त्यावरून शाळकरी मुलांची सतत ये जा असते, वडीलधाऱ्या माणसांची ये जा असते. त्याच्या लगत असलेला लेनकडा रस्ता साहेब, या रस्त्यांची आम्हाला शेतकऱ्यांना खूप ये जा करण्यासाठी गरज आहे. आणि हे रस्ते काही जास्त लांब स्वरूपाचे नाही. कोणी अर्धा किलोमीटर आहे, कोणी 2 किलोमीटर आहे. यांचंही काम तुमच्या माध्यमातून हो. त्याचप्रमाणे आमदार साहेब, तुम्हाला आमच्या महिलांचं थोडस कर्तव्य तुम्हाला सांगतो. मध्यंतरी आमच्या महिलांनी असा एक स्फोट केला की आमच्या गावामध्ये, आमच्या फाट्यावरती कुणीतरी आईवरच्या दत्तेकरिता आला. आमच्या महिलांना कुणकुण लागली. महिलांनी दूध केली आणि असा त्याला चोपला तर तो परत फिरकून या गावात काय येणार. परंतु महिलांनो, हा बाहेरील बंदोबस्त तुम्ही केला, पण घरातील बंदोबस्त होणे ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे आमदार साहेब, दुसरी एक समस्या आहे आपल्याला की आम्ही आता पाऊस पडायचे दिवस आले, रोपा टाकायची वेळ झाली. आम्ही ज्यावेळी दुकानात जातो त्यावेळी दुकान विक्रेते आम्हाला अडवणूक करतात. सुपला घ्या तर जिंक्या देऊ. हाही प्रश्न तुम्ही तुमच्या आमदारकी तालुका लेवलला सॉल्व्ह करावा. त्याचप्रमाणे आमदार साहेब, तुम्ही आम्हाला नेहमीच सहकार्य करतात. त्यात माझे मामाच लागतात. यांनी चांगल्या प्रकारे नोकरी करून सेवा केली. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं जावो. त्यांच्या भौतिक अभौतिक इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या हातून गावाची, त्यांच्या कुटुंबाची सेवा मिळव अशा स्वरूपाचा शुभाशीर्वाद देतो. अजून एक समस्या आमदार साहेब, घोटी आणि आमचा जो पूल आहे यास विनंती करतो. निकेश साबळे. यांच्या सहकार्य सगळ्यांना नमस्कार. आज सेवानिवृत्ती सत्कार समारंभ माझे वडील पुण्याजी बुधा साबळे व बाबा नामदेव शोभा साबळे व यशवंत श्रावणा साबळे या तिघांना खूप खूप अभिनंदन. मी थोडीशी कविता लिहिली आहे, ती तुम्हाला ऐकवतो. आज खाकीचा शेवटचा दिवस आणि डोळ्यात आठवणीचा पूर आहे. आज खाकीचा शेवटचा दिवस, डोळ्यात आठवणीचा पूर आहे. वर्षानुवर्ष जपलेली वर्दी आज निरोबाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वर्षानुवर्ष जपलेली वर्दी आज निरोबाच्या उंबरठ्यावर उभी आहे. कधी घरच्या लेकरांनी विचारलं, बाबा आज तरी लवकर या ना, बाबा आज तरी लवकर या ना. पण कर्तव्याच्या एका हाकेसाठी तुम्ही पुन्हा घरापासून दूर गेलेत ना. कधी दिवाळी चुकली कधी होळी, कधी दिवाळी चुकली कधी होळी, कधी वाढदिवस राहिले, कधी दिवाळी चुकली कधी होळी, कधी वाढदिवस राहिले अधुरे. जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र तुम्ही प्रत्येक क्षणी राहिले उभे खंबीरपणे. रात्रभर जागत असताना किती स्वप्न स्वतःची हरवली. रात्रभर जागत असताना किती स्वप्न स्वतःची हरवली असतील. किती अश्रू मनातच अडून, किती वेदना ओठावर येण्याआधी थांबवलेच असते. उद्या खाकी नसेल अंगावर, पण खाकी मनातून कधी जाणार नाही.
कारण पोलीस हा फक्त व्यवसाय नसतो, तो आयुष्यभर जगलेला एक धर्म असतो. तुम्ही ड्युटी संपवत आहात, पण तुमच्या त्यागाची ड्युटी कधीच संपणार नाही. तुम्ही ड्युटी संपत आहात, तुमच्या त्यागाची ड्युटी कधी संपणार नाही, पण आमच्या मनातली तुमची सन्मान कधीच उतरणार जाणार नाही. माझे असे 2 शब्द बोलून संपवतो. धन्यवाद निकेश. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या वडिलांच्या मायेखातर ही जी कविता लिहिलेली आहे, या तिन्ही सत्कार मूर्तींच्या बाबतीतही असंच आहे. अगदी सीमेवर काम करता करता त्यांचे कुटुंब या ठिकाणी असतं. त्याचप्रमाणे निकेशच्याही बाबतीत आहे, तिन्ही कुटुंबाच्या बाबतीत तेच आहे. आणि या सर्वांना मागे सोडून देशाची सेवा करण्यासाठी हे तिन्ही माणसं उभे होती. धन्यवाद निकेश. यानंतर सत्काराला उत्तर देण्यासाठी मी माजी सैनिक यशवंत श्रवण साबळे, पंचायत समिती, आरोग्य विभाग, अकोले परिचर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय प्रमुख पाहुणे अतिथी, कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, व्यासपीठवरील मान्यवर माता भगिनी, युवक मित्र आणि माझ्या गावातील प्रेमळ बांधवांनो, आज माझ्यासारख्या एका निवृत्त सैनिकाच्या सन्मानासाठी डॉक्टर आमदार साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भाविक बाब आहे. कारण सैनिकाला सर्वात मोठे बळ मिळते ते समाजाच्या प्रेमातून आणि लोकप्रिय प्रतिनिधींच्या कृतज्ञतेतून. आज मिळणारा हा सन्मान माझा एकट्याचा नाही, तो माझ्या आई वडिलांच्या त्यागाचा, पत्नीच्या संयमाचा, मुलाच्या समृद्धीचा आणि माझ्या गावच्या संस्काराचा. मित्रांनो, मी जेव्हा फौजमध्ये 25/6/83 जेव्हा आर्मी जॉईन केली, मी 6 महिन्याची फिजिकलची ट्रेनिंग असते, खडतर जीवन असते, रात्रीचं 2 वाजता उठवणे, संडासमध्ये कोंडणे, असे भरपूर अनेक जे फिजिकल ट्रेनिंग मध्ये दिल्या जातात. तेव्हा जो सिव्हिलचा माणूस, सिव्हिलचा गुंड फौजमध्ये जातो, तो याला एकदम शिस्त, डिसिप्लिन ही लागते. त्यामुळे त्याला घरात आल्यावरती तेच संस्कार मिळतात. फिजिकल ट्रेनिंग करून मी 1 वर्षाची पंजिम या ठिकाणी टेक्निकल ट्रेनिंग केली. तिथून माझा खरा प्रवास चालू झाला. 3D हिमाचल प्रदेशमध्ये मी 3 वर्षे काम केले. तेव्हा मला कळालं का फौज ही काय असते. पण जेव्हा मराठी माणूस भेटतो तेव्हा गाव, घरचं नातं बितं सगळं विसरून जातो. मराठी माणूस भेटला म्हणजे हा आपला घरातला माणूस. असे करता करता 3 वर्षे निघून जातात. तिथून 3D हिमाचल प्रदेशमधून मी पठाणकोटमध्ये आलो. पठाणकोटमध्ये आल्यावरती मी तिथं 3.5 वर्ष काढले. पठाणकोटमधून गेल्याच्या नंतर मी गुजरातमधून कच्छभुज गुजरातमध्ये गेलो. तेव्हा माझ्यावरती जे संकट आले होते, मी कराची बॉर्डर क्रॉस करून रात्रीचं गाडी गेलो. नाईट दुर्बीनद्वारा मला BSFच्या जवानांनी परत ते कव्हर अप करून, नंतर मी त्याच याच्यामध्ये एक आमचे अधिकारी जवान, मी त्यावेळेस मेकॅनिकल ड्रायव्हर म्हणून तिथं काम करत होतो. तेव्हा ती कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये जायचं मी तिथून वाचलो. त्या BSF जवानांनी नसतं हे केलं तर आज मी इथं सुद्धा नसतो. माझ्याबरोबर अनेक अधिकारी जवान सुद्धा त्या संकटामध्ये माझ्याबरोबर वाहून गेले असते. तिथून मी आलो दिल्लीमध्ये. 3 वर्ष मी सर्व्हिस केली. दिल्लीमध्ये पालम एअरपोर्टमध्ये तिथं माझी ड्युटी होती. तिथून 3 वर्ष माझे चांगले आनंदाचे सुखाने जाऊन तिथे मी विथ फॅमिली होतो. त्याच्यानंतर लेह लडाखला गेलो. 18 महिने म्हणजे 6 महिने सूर्यप्रकाश नाही, बर्फामध्ये राहायचे. सतत अंगावरती कपडे असायचे. महिनाभर आंघोळही नसायची, दाढी वगैरे करायचे नसे. हे जे आमचे टक्कल पडलेले हे असे घेतले का सगळे केस निघून यायचे. म्हणजे असे 18 महिने जे जातात ते 18 महिने म्हणजे 18 कितीतरी जन्माचे ते 18 महिन्याची पोस्टिंग जाते. तिथं खरं आठवत आहे का खरंच देव काय आहे, तिथं देव आठवतो माणूस. त्याच्यानंतर 18 महिन्याची पोस्टिंग होऊन मी
आर्मी EM शीट महूमध्ये माझं 3 वर्षाची पोस्टिंग पूर्ण करून जबलपूरवरून मी रिटायर झालो. रिटायर 2000 मध्ये झाल्याच्या नंतर 2001 आणि 2003 घरी राहून 2003 आणि 4 श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये मी जॉईन झालो. जेव्हा 2004 मध्ये ऑक्टोबरचा महिना चालू होता तर यमाजी लांबे हे आमचे राहुरी विद्यापीठचे याचे सदस्य होते ते. तेव्हा त्यांच्याबरोबर मी नेहमी गाडी घेऊन जा 80 मेंबर होते त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर नेहमी असायचो. रात्र कधी असायचा मी त्यांच्याबरोबर जायचं. नंतर त्यांनी मला सांगितलं अरे काय तिकडे करतो इकडे जिल्हा परिषद जागा सुटल्या. म्हणला मी श्रीरामपूरला आहे आता. त्यांनी निरोप पाठवला आणि 5 वाजेपर्यंत शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये बसले. तिथून मला आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव या ठिकाणी भेटलं. लाडगाव मध्ये मी 19 वर्ष काम केलं. मला डॉक्टरकडनं डॉक्टर फलके साहेब होते त्यांनी मला जे डॉक्टरची ट्रेनिंग मी केली नाही पण मी स्वतः इंटरकॅप लावू शकतो सलाईन लावू शकतो हार औषध निर्माता अधिकाऱ्याची गोळी देऊ शकतो. मला शिकण्याचा इंटरेस्ट होता. मला काही घरी मेडिकल टाकायची नव्हती. पण लाडगाव मध्ये बदली माझी झाल्याच्या नंतर मी पंचायत समितीला आलो. पण लाडगाव मध्ये जे माझ्या डोक्यात होतं तिथं मला व्यसनाच्या अधीन मला कवावं लागलं 4 महिने. मी कधीही दारू न पिणारा माणूस या कधी मटण मच्छी न खाणारा. पण लाडगाव मध्ये मला अजूनही जायची इच्छा नाही. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ते 4 महिने माझ्या स्मरणात राहतील. मी कधी विसरू शकत नाही. पण जेव्हा 18 वर्ष 19 वर्ष सर्व्हिस करून मी तालुका आरोग्य अधिकारी या ठिकाणी माझी बदली झाली. मी रिटायरमेंटला होतो. खूप प्रयत्न केले का माझे रिटायरमेंटची फाईल कशी जाईल. तेव्हा मी प्रयत्न करून मी BDO साहेबांना विनंती करून माझी अकोले पंचायत समिती या ठिकाणी बदली केली आणि तिथून मी सेवानिवृत्त झालो. जेव्हा जन्मभूमीतून माणूस कर्मभूमीकडे जातो तेव्हा स्वतःची जबाबदारी वाढते आणि अनेक गोष्टीचा विचार येतो. तेव्हा हा सत्कार मुक्तीचा कार्यक्रम डॉक्टर किरणजी लामटे आमदार साहेब यांच्या हास्य झाला ही मला फार आनंदाची गोष्ट आणि अस्मरणीय राहील मला. आणि माझा ह्या जन्मभूमीचा सत्कार झाला पूर्ण गावकऱ्यांचा आणि मोहनीराज तरुण मित्र मंडळांचा मी आभारी राहील. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. किती खडतर प्रवास होता. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच असतात आणि जो मनुष्य सुख दुःखांना सामोरे जाऊन पुढे जातो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि त्या सर्व दुःखांना आपण सामोरे गेलात नाना आणि आपण यशस्वी झालात. खरं तर आजच्या या सत्कार पूर्तीच्या निमित्तानं आपली यशोगाथा या ठिकाणी आम्हाला सर्वांना समजलेली आहे. इथून पुढे गावातील तरुण वर्गाला मी विनंती करील, नोकरदार वर्गाला विनंती करील, महिला बंधू भगिनींना विनंती करील, जे आपले सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी आयुष्यभर आपल्या सर्वांसाठी सेवा दिलेली आहे त्या सर्वांना आपण इथून पुढे आदराने गावामध्ये सन्मान दिला पाहिजे. खरं तर मेजर नानांच्या बाबतीत आपण या ठिकाणी सीमेवर उभे राहिले, जनतेसाठी लढले आणि पुन्हा दुसऱ्यांदा आपण आरोग्य क्षेत्रामध्ये जाऊन आरोग्याची सेवा दिली. खूप खूप धन्यवाद नाना तुम्हाला. यानंतर आपला तिन्ही उभयंतांना मी सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या गावचे आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना मी विनंती करतो. पोलीस सेवेमध्ये भरती झालेले आहेत म्हणजे या गावची ही परंपरा अखंड अशीच चालू आहे आणि या तिघांचंही मार्गदर्शन घेऊनच हे पुढे चालू आहे. यानंतर या ठिकाणी सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी छोटे थोडे या सत्कार मूर्तीचा सन्मान करणार आहेत. त्यामुळे सर्वांनी बसून राहायचं आहे. हो. हिंमत पाहिजे ना गाडी लक्ष्मीबाई साबळे केलेलं आहे. आपण साहेब नेहमीच आपल्या पाठीशी असणार आहे. धन्यवाद साहेब. बसून राहा. बाकीच्यांना मी विनंती करतो की बसून राहा. या ठिकाणी
वैयक्तिकरित्या सत्कार होणार आहेत आणि त्यानंतर आपण याच ठिकाणी स्नेहभोजन घेणार आहोत. वैयक्तिक सत्कारावर आल्याने गर्दी करू नका, एकेकाने या म्हणजे आपल्याला फोटो घेता येतील. थोडी साईडला घ्यायची जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. 10:71 गाडी काढून घ्यायची साईडला. या ठिकाणी आपल्या गावचे अरे आता मला काय माहिती, मी नाही आणली. ज्या ज्या पाहुण्यांनी वैयक्तिक सन्मान करायचा आहे त्यांनी सन्मान करून घ्यायचा. याच्यानंतर लगेचच सर्वांनी जेवणासाठी बसून घ्यायचं आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. पाहुण्यांना विनंती आहे की आपण भोजनाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये. डन डन डन. 10 तर आपलीच गाडी आहे. सत्र आहे तुमच्या गाडीचं बोलताय ना. निकेश फोटो मोबाईल देऊ का रे? निकेश चांगले हा आम्ही इकडे बघ. किसन इकडे विकास साबळे सर आणि ग्रामपंचायत सदस्य विजय साबळे सर. काही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होते. तो सत्कार संपन्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. जेवण तरुण मंडळ आहे, त्या तरुण मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ सकाराम वाढायच्या जेवण वाढण्याची जेवण तयारीत राहावं अशी त्या तरुण मंडळातील तरुण कार्यकर्त्यांना विकाने भोजनाचं आयोजन केले जाणार आहे. प्रथमतः गावातील महिला मंडळ, लहान मुलं हे भोजनासाठी तरुण मंडळ आहे. ते नेहमी वाढण्यासाठी तत्पर असतं. त्या तरुण मंडळाची स्थानपन्न होती. या पंक्तीनंतर दुसऱ्या पंक्तीचं आयोजन या मंडळातील जे तरुण कार्यकर्ते भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. हा फोटोचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. सर्वच महिला मंडळ, वडीलधारी मंडळी, पाहुणे बसलेत का? तरुण मंडळी विनंती करते त्या साईडला ज्या महिला बसल्यात ना त्यांना वाढायचं नियोजन करावं. पुरुष पाहुणे मंडळी आणि पुरुष वर्ग यांनी मंदिरामध्ये बोलण्यासाठी स्थानपन्न व्हावं. फोटोचा कार्यक्रम होऊ द्या. वडीलधारी मंडळी यांनी भोजनासाठी मंदिरामध्ये स्थानपन्न व्हावं. महिला मंडळ, लहान मुलं यांनी पटांगणामध्ये भोजनासाठी स्थानपन्न व्हावं. तर आपल्या गावातील जे तरुण मंडळ आहे ती पटांगणामध्ये महिला स्थानपन्न झालेल्या आहेत. मंदिरामध्ये वडीलधारी मंडळी स्थानपन्न झालेले, पण वाढायला तरुण मंडळाची संख्या कमी आहे. ही सर्व ग्रामस्थांना एक कळकळीची तळमळीची नम्र विनंती की आपल्या गावासाठी जे काही दार दिले होते पाण्याचे ते 4 दार जर कोणाकडे असतील तर त्यांनी कृपा करून
तथा